Good morning, everyone. Am I audible? Yes, ma'am. Okay. So we have started interfacing with microcontroller. That is unit number 4 of 18 marks. Okay. Yesterday we have seen interfacing of switches and LED. Okay. स्विच आणि एलईडी कसं कनेक्ट करायचं, स्विच कसं कनेक्ट करायचं ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर मग एलईडी कसं कनेक्ट करायचं ते पाहिलं होतं. आणि स्विच जे प्रेस करतो आपण त्याचं जे आउटपुट आहे ते आपण एलईडी वरती बघितलं होतं. सो स्विच जर प्रेस असेल तर एलईडी ग्लो होणार, स्विच जर प्रेस नसेल तर एलईडी ग्लो होणार नाही. ओके. सो वी हॅव टू सी वेदर द स्विच इज प्रेस्ड ऑर नॉट. सो दॅट शुड बी सीन ऑन समथिंग. देअरफॉर वी हॅव कनेक्टेड एलईडी. स्विच आपला प्रेस आहे का नाही हे कुठंतरी चेक करण्यासाठी आपण काय केलं, एलईडी कनेक्ट केलं. ओके. अगेन सेम कंडिशन विथ डिफरंट लॉजिक. ओके. त्याच्यानंतर रिले बघितलं होता. सो बाय युझिंग रिले वी हॅव टू टर्न ऑन अँड ऑफ द लॅम्प. ओके. सो रिले एनर्जाइज आणि डी एनर्जाइज होऊन आपण काय करतो, लॅम्प ऑन अँड ऑफ करतो. आणि रिलेला कंडिशन्स कोण देतात तर मायक्रो कंट्रोलर देतो. ओके. सो रिलेचे जे काही पिन आहे ते आपण मायक्रो कंट्रोलरच्या एका पिनला कनेक्टेड आहे. अँड देन इट इज गिवन टू रिले and then relay energize and de-energize होऊन लॅम्प आपला ऑन अँड ऑफ होतो. वन सेकंड. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की सो ऍट द इनपुट वी हॅव कनेक्टेड अ सेन्सर and that sensor sense the signal continuously, and if the signal is interrupted then we have to give the output. तर इथं आउटपुट आहे बझर. सो सेन्सर आपण डोर सेन्सर लावलेला आहे. सो जेव्हा डोर क्लोज असते तेव्हा तुमचं बझर वाजणार नाही. जेव्हा डोर कोणीतरी ओपन करते ऍट दॅट टाइम द अलार्म किंवा दॅट बझर शुड रिंग. ओके. सो त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. देन वी हॅव सीन एलसीडी. ओके. So 16x2 LCD पाहिलं होतं आपण. So 16x2 is nothing but 16 stands for character, number of character per line, and 2 stands for line, number of lines on that LCD. ओके. 2 म्हणले तर तुम्हाला 2च लाईन भेटतील आणि प्रत्येक लाईन वरती तुम्हाला 16 कॅरेक्टर्स टाईप करता येतील. ओके. देन त्याचे कमांड्स पाहिले होते आपण. क्लिअर डिस्प्ले, रिटर्न टू होम, डिक्रीमेंट कर्सर, इन्क्रीमेंट कर्सर, शिफ्ट डिस्प्ले राईट लेफ्ट, डिस्प्ले ऑन ऑफ, कर्सर ऑन ऑफ, कर्सर ब्लिंकिंग. ओके. त्याच्यानंतर एंटायर डिस्प्ले शिफ्ट करा किंवा फोर्स द कर्सर टू गो ऑन फर्स्ट लाईन, फोर्स द कर्सर टू गो ऑन सेकंड लाईन. हे आपण त्याचे कमांड्स पाहिले होते. ओके. त्याच्यानंतर कमांड साठी आपल्याला काय यूज करायचं आहे आणि डेटासाठी काय यूज करायचं आहे. सो आपण बघितलं तर फॉर कमांड वी हॅव टू रिसेट और वी हॅव टू गिव्ह 0 सिग्नल ऑन द RS पिन. रजिस्टर सिलेक्ट पिन. सो रजिस्टर सिलेक्ट पिन जेव्हा 0 असते त्या टायमिंगला आपला एलसीडी काय सेंड करत असतो, कमांड सेंड करत असतो. आणि जेव्हा ही पिन 1 असते तेव्हा आपला एलसीडी जे काही पाठवणार आहे दॅट इज दी डेटा. ओके. आणि RW पिन काय आहे, तुम्हाला रीड करायचं आहे का राईट करायचं आहे. when the RW pin is 0 at that time we are performing write operation, and when this RW pin is 1 at that time we are performing read operation. ओके. त्याच्यानंतर एनेबल ला हाय टू लो सिग्नल द्यायचा आहे. त्यामुळे एनेबल इथं सेट केलं, 1 केलं, थोडस डिले कॉल केलं आणि देन अगेन क्लिअर केलं म्हणजे अजून 0 केलं. ओके. त्याच्या आधी आपल्याला कोणत्या पोर्ट वरनं तुम्ही डेटा सेंड करणार आहात ते पोर्ट तुम्हाला इथं आधी डिफाईन करावं लागणार. ओके. सो रीड ऑपरेशन असेल तरी सुद्धा तुम्हाला डिफाईन करावं लागणार. राईट ऑपरेशन असेल तरी सुद्धा तुम्हाला तो पोर्ट तिथं डिफाईन करावा लागणार.
त्याचं प्रोग्रामिंग आपण पाहिलं होतं. ओके, मेन प्रोग्राम सोडून तुम्हाला 3 सबरूटीन लिहावे लागतात. ओके, एलसीडी ला एक आहे एलसीडी कमांड म्हणून आणि एक आहे एलसीडी डेटा म्हणून आणि थर्ड आहे आपला डिले. ओके, आता डिलेचा प्रोग्राम तर तुम्हाला पाठ झाला असेल. डिलेचा प्रोग्राम सगळीकडे एकच असतो. तो तुम्हाला जर दिसत नसेल तर तुमच्या स्क्रीनवरती झूम करा. ओके, सगळीकडे हा डिलेचा प्रोग्राम सेमच आहे. ओके, मग कमांड मध्ये काय आहे? कमांड मध्ये जे आता आपण इथं ग्राफ बघितला, हे जे काही अल्गोरिदम पाहिलं हे सेम अल्गोरिदम तिथे लिहिलेलं आहे. ओके, सो टेक ऑब्लिक पुश डेटा ऑन पोर्ट, म्हणजे पोर्ट वरती पहिले डेटा घेतला, त्याच्यानंतर ना एसआर पिन 0 केली, आरडब्ल्यू पिन 0 केली, EN पिन 1 केली, डिले कॉल केला, EN पिन 0 केली. हे सेम आपण इथे करणार आहोत. सो एल डेटा इज इक्वल टू व्हॅल्यू, म्हणजे जे काही एल डेटा म्हणजे काय आपला पोर्ट आहे. ओके, त्या पोर्ट मध्ये पहिले व्हॅल्यू घेतली, मग RS पिन 0 केलं, RW पिन 0 केलं, एनेबल पिन 1 केलं, डिले कॉल केला, एनेबल पिन 0 अँड देन रिटर्न. मग आता हा सबरूटीन प्रोग्राम आहे, त्यामुळे जिथून एलसीडी कमांड असाल तर तिथं हा प्रोग्राम परत जाणार. डेटाला काय होणार? सो सेम प्रोग्राम असणार आहे, डेटाला फक्त काय होणार? RS पिन 1 होणार. ओके, दोन्ही प्रोग्राम मध्ये सेमच इन्स्ट्रक्शन आहे, चेंज कुठं आहे तर RS पिन वरती चेंज आहे. RS पिन जेव्हा 0 असते तेव्हा इट परफॉर्म्स द कमांड ऑपरेशन. when RS pin is equal to 1, it performs the whatever given values are there, they are nothing but data. ओके, आणि तुम्ही रीड करताय का राईट करताय त्याच्यावर ही एक व्हॅल्यू चेंज होणार, RW 0, RW 0. आता दोन्हीकडे 0 आहे म्हणजे हे राईट ऑपरेशन परफॉर्म करताय. जेव्हा 1 असेल ऍट दॅट टाइम रीड ऑपरेशन इज परफॉर्म. ओके, आणि इथं मेन प्रोग्राम मध्ये काय असणार आहे? पहिले तुम्हाला थोडेसे कमांड्स देऊन तुम्हाला एलसीडी क्लिअर करून घ्यायचं आहे, त्याच्या फर्स्ट लाईन वरती घ्यायचं आहे. ओके, आधीचं काही डेटा असेल तर क्लिअर करून घ्या, कर्सर ऑन करून घ्या, डिस्प्ले ऑन करून घ्या. त्याच्यानंतर ना तुम्हाला जे काही डिस्प्ले करायचं आहे ते तुम्ही एलसीडी डेटा ह्या सब रुटीनला तुम्ही द्या. ओके, आणि तुम्ही कॅरेक्टर्स देताना काय करणार? त्याला सिंगल कोटेशन मार्क्स मध्ये देणार. Now today we will see stepper motor. Okay, so stepper motor using port 1. आता पहिले बघूया what is stepper motor. Okay, so ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला ह्या साइडला दिसते बघा. So I will just highlight. So this is stepper motor. Now stepper motor is nothing but it is a motor. Okay, so it is a DC motor which rotates when it is energized. जेव्हा त्याला सप्लाय भेटते तेव्हा ती काय करते? रोटेट करते. पण ती रोटेट कसं करते तर इट रोटेट्स इन नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजे एक एक स्टेप्स आपल्याला बघायला भेटतात. सो तुम्ही जे काही नंबर ऑफ स्टेप्स आहेत ते तुम्ही वॅरी करू शकता. ओके, सो आपल्या नेकेड आईजने आपण जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतंय ते आपण नेकेड आईजने बघू शकतो. ओके, जर तुम्ही शेतातल्या विहिरीमधल्या मोटर घेतल्या किंवा जरी तुम्ही नॉर्मली जरी मोटर्स बघितल्या तर ते कसं होतं, कंटिन्युअसली रोटेट होतात. ओके नाही? सो तिथे परसिस्टन्स ऑफ विजन मुळे आपल्याला काय दिसतंय? सर्क्युलर शेप मध्ये ते फिरतायत असं आपल्याला दिसतंय. मग ते सर्क्युलर शेप मध्ये फिरतच असतात, पण ऑलरेडी त्यांना 2 शाफ्ट असतात आणि ते रोटर्स असतात, तर ते रोटेट होत असतात. ओके नाही? मग इथं आपल्या वरती हे शाफ्ट आहे आणि ह्याच्यावरती इथं तुम्हाला हे जे दिसतंय त्याच्यामध्ये ते टोटल 360 डिग्री मूव्ह होत आहे, पण ते 360 डिग्री तुम्ही नंबर ऑफ स्टेप्स मध्ये त्याला डिवाइड करू शकता. ओके, सो दॅट इज स्टेपर मोटर. So that stepper motor is having total 6 wires. Out of 6 wires, 4 wires are for the data pins. Okay, 6 pins आहेत स्टेपर मोटरला, 6 वायर्स आहेत. 6 मधले 4 वायर हे तुमच्या डेटा साठी लागतात, एक पिन VCC साठी लागते आणि एक पिन ग्राउंड साठी लागते. ओके, सो जनरली 360 डिग्री कव्हर करण्यासाठी इट युजेस 200 स्टेप. ओके, म्हणजे 360
360 डिग्री हे पूर्ण अँगल रोटेशन एक कंप्लीट सायकल रोटेट करण्यासाठी इट रिक्वायर्स 200 स्टेप्स आणि पर स्टेपचा जर आपण अँगल काढला, डिग्री काढली तर ती किती होते 1.8 डिग्री. ओके, म्हणजे एक एक स्टेप कितीने फिरते तर 1.8 डिग्रीने फिरते. तसे टोटल 1.8 डिग्री जर कन्सिडर केलं तर नंबर ऑफ स्टेप्स किती लागतात तर 200 स्टेप्स लागतात. 200 स्टेप्स कव्हर केल्यानंतरच मग टोटल तुमचं वन कम्प्लीट रोटेशन होतं, दॅट इज 360 डिग्री. ओके, मग आपल्याला इथं सिलेबसमध्ये आपल्याला 3 मेन प्रोग्राम्स आहेत. सो हाफ ड्राईव्ह, फुल ड्राईव्ह आणि वेव्ह ड्राईव्ह. ओके, म्हणजे आपण 1.8 डिग्री मूव्ह नाही करत आहे. सो आपण नंबर ऑफ स्टेप्स किती येतात ते आपण बघूयात. तेवढे नंबर ऑफ स्टेप्स आपण रोटेट करतोय. ओके, आता हे जे काही स्टेपर मोटर आहे, दिस स्टेपर मोटर कॅनॉट बी डायरेक्टली कनेक्टेड टू 8051. आपण हे स्टेपर मोटर डायरेक्टली 8051 ला कनेक्ट करू शकत नाही बिकॉज ऑफ दी करंट रेटिंग्स. ओके, सो 8051 चे करंट रेटिंग आणि दिस ब्रशलेस डीसी मोटरचे करंट रेटिंग्स. ओके, सो करंट रेटिंग स्टेपर मोटरचे हाय असल्यामुळे डायरेक्टली वी कॅनॉट कनेक्ट दिस हाय करंट मोटर टू दी लो करंट 8051. ओके, मग आता हाय करंट मोटर आणि लो करंट 8051 च्या मध्ये आपण काय कनेक्ट करतोय, ULN ड्रायव्हर IC कनेक्ट करतोय. सो ULN 2003 इज दी करंट ड्रायव्हर IC. करंट ड्राईव्ह करतात ते काय करतात तर 8051 जे काही लो करंट आहे ते आणि स्टेपर मोटरचं जे काही हाय करंट आहे ते दोघांना ते ड्राईव्ह करतात. म्हणजे सो जे काही स्टेपर मोटरचं हाय करंट आहे त्याच्यामुळे तुमची 8051 ला डायरेक्टली कनेक्ट नसल्यामुळे तुमचे 8051 डॅमेज होत नाही. आणि सो हे स्टेपर मोटरला चालू करण्यासाठी जे काही करंट लागणार आहे ते करंट 8051 प्रोव्हाइड करू शकत नाही. मग ते करंट कन्व्हर्जनचं काम कोण करते तर हे ULN ड्रायव्हर IC करते. So ULN 2003 is the current driver IC which drives the current between 8051 and stepper motor. Okay. मग आता ह्याचे पॅरामीटर्स आहेत. ओके, स्टेपर मोटरचे पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट आहे स्टेप अँगल, सेकंड आहे रिव्होल्यूशन, स्टेप्स पर रिव्होल्यूशन, स्टेप्स पर सेकंड अँड देन RPM. ओके, स्टेप अँगल म्हणजे काय. ओके, आता हे आपण बघितलं फक्त इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने की 360 डिग्री फिरते. 360 डिग्री फिरताना जे काही अँग्युलर पोझिशन आहे त्या अँग्युलर पोझिशन पूर्ण 360 डिग्री कम्प्लीट करण्यासाठी 200 स्टेप्स लागतात. मग एका स्टेपला 1.8 डिग्री मूव्ह व्हावं लागतं. हे त्या भाषेत झालं. आता ऍक्च्युअल स्टेप अँगल म्हणजे काय, वेन वन पल्स इज अप्लाइड ॲज अन इनपुट टू दी स्टार्टर. ओके, म्हणजे हे जे काही स्टेपर मोटर आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण एकच पल्स अप्लाय करतो, जेव्हा आपण एकच पल्स अप्लाय करतो तर एकच पल्स अप्लाय केल्यामुळे जे काही अँगल राहणार आहे त्या अँगलला आपण काय म्हणतो स्टेप अँगल म्हणतो. ओके, एका वेळेला एक पल्स दिल्यानंतर ना जी काही मोटर रोटेट होते ते रोटेट होताना जे अँगलने एक स्टेप किती अँगलने रोटेट होते त्याला म्हणतो स्टेप अँगल. ओके, मग हे कशासाठी आहे, इट इज यूज टू डिटरमाइन दी पोझिशन और पोझिशनिंग ऑफ स्टेपर मोटर. ओके, समजा आपण 4 पल्स दिले तर 4 पल्स दिल्यानंतर ना आता आपली स्टेपर मोटर कुठल्या अँगलला पोझिशन करते हे आपल्याला डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येते. ओके, नेक्स्ट स्टेप्स पर रिव्हॉल्यूशन. ओके, स्टेप्स पर रिव्हॉल्यूशन म्हणजे आता रिव्हॉल्यूशन म्हणजे काय, वन कम्प्लीट सायकल. ओके, मग ती एक कम्प्लीट सायकल करण्यासाठी किती नंबर ऑफ स्टेप्स लागतात, दॅट इज नथिंग बट स्टेप्स पर रिव्हॉल्यूशन. ओके, सो नंबर ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्यूशन दॅट इज कॉल्ड एज नंबर स्टेप्स पर रिव्हॉल्यूशन. ओके, एका रिव्हॉल्यूशन मध्ये किती स्टेप्स लागतात. सो द फॉर्म्युला इज 360 डिग्री डिवायडेड बाय स्टेप अँगल. ओके, सो स्टेप अँगल जर समजा 360 डिवायडेड बाय 1.8 डिग्री केलं तर इज इक्वल टू तुम्हाला नंबर ऑफ स्टेप्स मिळतील. जसं की इथं आता म्हटल्याप्रमाणे एक कम्प्लीट 360 डिग्री करण्यासाठी जर 1.8 डिग्री एवढं जर आपण म्हणूया की एवढ्या डिग्रीने जर रोटेट करत असो आपण स्टेपर मोटर तर किती नंबर ऑफ स्टेप्स लागतात, 200 स्टेप्स लागतात.
ओके, तसंच 360 डिवायडेड बाय 180 1.8 इज इक्वल टू 200. ओके, नेक्स्ट इज स्टेप्स पर सेकंड. एका सेकंड मध्ये किती वेळा ती स्टेपर मोटर मूव्ह होते, दॅट इज स्टेप्स पर सेकंड. सो this parameter is used to measure number of steps cover in each second. एका सेकंड्स मध्ये किती नंबर ऑफ स्टेप्स कव्हर करतात. and last is RPM. so RPM is revolution per minute. It is the mean rating of stepper motor की एका मिनिटामध्ये किती वेळा तुमचं वन कंप्लीट सायकल ती रोटेट होते. दॅट इज नथिंग बट रिव्हॉल्युशन पर मिनिट. ओके, त्याच्या नावातच आहे RPM. आर म्हणजे रिव्हॉल्युशन, पी म्हणजे पर आणि मिनिट म्हणजे एका मिनिटात किती रिव्हॉल्युशन्स होतात. ओके, त्याच्यावरून आपण त्याची स्पीड जी आहे ती स्पीड आपण मेजर करतो आणि त्या स्पीड वरनच मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी सुद्धा मेजर करता येते. ओके, आणि नंबर ऑफ रोटेशन्स एका मिनिटामध्ये किती होतात त्याच्यावरनं तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सी काढता येते. ओके, आता दिस युनिपोलर स्टेपर मोटर वर्क्स इन 3 मोड. ओके, युनिपोलर सो एकाच डायरेक्शननी रोटेट होते, रिव्हर्स डायरेक्शननी रोटेट होत नाही. एकाच डायरेक्शननी ती काय होते, रोटेट होते. सो बायपोलर म्हटलं तर इट रोटेट्स इन बोथ द डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शन अँड रिव्हर्स डायरेक्शन. Now there are 3 major modes of working of this unipolar stepper motor. First is wave drive, then half drive and then full drive mode. Okay, wave drive मध्ये काय होतं बघा, wave drive मध्ये at a time only one coil is energized. Okay, so त्या स्टेपर मोटरला 4 वाइंडिंग्स आहेत. ओके, 4 वाइंडिंग्स आहेत म्हणजे 4 कॉइल्स आहेत. त्या 4 मधली एकच कॉइल ऍट अ टाइम एनर्जाइज केली जाते, ते म्हणजे वेव्ह ड्राईव्ह मोड. सो स्टेप 1 मध्ये आपण बघू शकतो. आता इन स्टेप 1 द फर्स्ट वाइंडिंग इज एनर्जाइज, दॅट इज वाइंडिंग ए. इन स्टेप 2 ओनली वाइंडिंग बी इज एनर्जाइज. इथे आपण बघू शकतो फक्त बीच वाइंडिंगला एनर्जाइज केलेलं आहे. इन स्टेप 3 ओनली सी वाइंडिंग इज एनर्जाइज. ऍट अ टाइम एकच वाइंडिंग आपण एनर्जाइज करतोय. आणि लास्टला स्टेप 4 मध्ये ओनली डी वाइंडिंग इज एनर्जाइज. ओके, म्हणजे एका वेळेला फक्त एकच वाइंडिंग एनर्जाइज असते, एकाच वाइंडिंगला आपण सप्लाय देतो, बाकीच्या वाइंडिंगला आपण सप्लाय देत नाही. ओके, मग असं केल्यामुळे काय होतं तर हे जे काही एक वाइंडिंग आपण एनर्जाइज करतो त्याच्यामुळे तुमची मोटर रोटेट होते आणि त्याच्यावर एक स्टेप अँगल आपल्याला कॅल्क्युलेट होते. हे मोड यूज केल्यामुळे इट जनरेट्स लेस टॉर्क ऍज कम्पेअर टू युअर फुल स्टेप ड्राईव्ह मोटर मोड. ओके, फुल स्टेप ड्राईव्ह आपण बघूया. सो वेव्ह ड्राईव्ह मध्ये काय होतं, टॉर्क जे काही जनरेट होणार आहे तो लेस टॉर्क जनरेट होतो. ओके, आणि एका वेळेला फक्त एकच कॉइल एनर्जाइज होते. आता हे जे काही आपण सेंड करतोय डेटा, सो एका वेळेला आपण एकच कॉइल एनर्जाइज करतोय म्हणजे त्याला सप्लाय देतोय, बाकीच्या सगळ्या वाइंडिंगला आपण काय करतोय 0-0-0 देतोय. ओके, अगेन स्टेप 2 मध्ये एकाच वाइंडिंगला आपण सप्लाय देतो, दॅट इज वाइंडिंग बी. बाकी रिमेनिंग वन्स वी आर गिव्हिंग दी 0. इन स्टेप 3 वी आर गिव्हिंग एनर्जाइज to coil C, therefore only C coil is 1, others are 0. Similarly with winding D, only winding D will be 1, others will be 0. So as आपण value काढूया. So 1 0 0 0 is nothing but it is 8. ओके, नेक्स्ट 0 1 0 0 किती होते सांगा बायनरी मध्ये. हे बायनरी मध्ये आहे, किती होते तर इट इज 4 0 4. ऍक्च्युअली 4च होते पण आपण त्याच्या पुढे 0 लावतोय. ओके, नेक्स्ट 0 0 1 1 सॉरी 0 0 1 0 किती होते, इट इज 2.
ते आपल्याला पुढे प्रोग्रामिंग मध्ये लागणार आहे, त्यामुळे इथे तुम्हाला सांगते काय येत आहे ते. नेक्स्ट 0001 हे काय येतं, दॅट इज 01. ओके, सो हे जे काही 8 4 2 1 जे काही व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज आपण मायक्रो कंट्रोलर थ्रू आपण स्टेपर मोटरला सेंड करणार. सो जेव्हा 8 आपण सेंड करतो तेव्हा फक्त ए वाइंडिंग एनर्जाइज होते, बाकी कुठलेच वाइंडिंग एनर्जाइज होत नाही. जेव्हा आपण 04 ही व्हॅल्यू सेंड करतो, at that time only winding B will be energized. When we are sending 02 from microcontroller, at that time only winding C is energized, and when we send 01 to the from microcontroller to the stepper motor, at that time only winding D is energized. Okay, next full drive mode. In full drive mode, 2 coils are energized at a time. एका वेळेला 2 कॉइल एनर्जाइज होतात. ओके, वेव्ह ड्राईव्ह मध्ये काय बघितलं, एका वेळेला एकच कॉइल एनर्जाइज होते. तसं फुल ड्राईव्ह मध्ये काय होतं, ऍट अ टाइम 2 कॉइल्स आर एनर्जाइज. सो स्टेप 1 मध्ये बघू शकतो आपण, वाइंडिंग ए अँड वाइंडिंग बी आर एनर्जाइज सायमल्टेनियसली, दोघांना एकदम सप्लाय भेटतोय. ओके, नेक्स्ट स्टेप 2 मध्ये वाइंडिंग बी अँड वाइंडिंग सी आर एनर्जाइज सायमल्टेनियसली. In step 3, winding C and winding D are energized simultaneously. Okay, एका वेळेला 2 energize provide करतात. And in step 4, winding A and winding D are energized simultaneously. Okay, एका वेळेला 2 windings आपण काय करतो, तर एका वेळेला 2 windings आपण देतो. Okay. One second. Okay, so in this mode, full wave, it also generates more torque as. Okay, so full drive मध्ये काय होतं, more torque generate होते आणि more torque generate झाल्यामुळे more power consumption होते. Okay, now in this mode, आता ह्या मोड मध्ये कळालं की आपण at a time 2 कॉइल्स एनर्जाइज करतोय. तर आता बघा, जेव्हा आपल्याला मायक्रो कंट्रोलर थ्रू डेटा सेंड करायचा असतो तर तेव्हा आपण काय सेंड करणार, सो 1100. सो 1100 इज नथिंग बट 0C. सो आपण हेक्साडेसिमल डेटा सेंड करतोय, therefore 0C. नेक्स्ट 0110 म्हणजे किती झालं, 110 इज नथिंग बट 6, therefore 06. नेक्स्ट 0011 11 म्हणजे काय असणार आहे, 3. आपलं हेक्साडेसिमल 3, therefore 03. आणि लास्ट आहे 1001 म्हणजे काय असणार आहे, 9. 09. एका वेळेला 2 कॉइल एनर्जाइज करतो, त्यामुळे जे आपल्याला डेटा पाठवायचे ते काय असणार आहे, 0C 06 03 आणि 09. 09 जर सेंड केलं तर तुमचं 1001 सेंड होईल, तेव्हा तुमची वाइंडिंग ए आणि वाइंडिंग डी एनर्जाइज होतील. 0C सेंड केलं तर 1100 डेटा सेंड होईल मायक्रो कंट्रोलर कडनं स्टेपर मोटरला, आणि तेव्हा वाइंडिंग ए आणि बी फक्त एनर्जाइज होतील. ओके, हे झालं फुल ड्राईव्ह मोड. आता बघूया हाफ ड्राईव्ह मोड. हाफ ड्राईव्ह मोड मध्ये काय होतंय, 1 आणि 2 कॉइल्स अल्टरनेटली एनर्जाइज होतात. ओके, सो ऍट अ टाइम पहिले 1 कॉइल एनर्जाइज होते,
देन सेकंड टाइमला काय होते, 2 कॉइल्स ऍट अ टाइम एनर्जाइज होतात. सो इथे बघू शकतो वाइंडिंग ए एनर्जाइज झाली. सो फर्स्ट स्टेप मध्ये एकच कॉइल एनर्जाइज झाली. ओके, सेकंड स्टेप मध्ये 2 कॉइल्स आर एनर्जाइज सायमल्टेनियसली. सो इथे वाइंडिंग ए आणि बी हे दोन्ही काय झाले, सायमल्टेनियसली एनर्जाइज झाले. थर्ड स्टेप मध्ये काय होणार, एकच कॉइल एनर्जाइज होणार. सो इन थर्ड स्टेप only winding B is energized. ओके, नेक्स्ट आता फोर्थ स्टेप मध्ये काय होणार, आधीची जी काही कॉइल एनर्जाइज होती ती पकडून पुढची कॉइल एनर्जाइज होणार. सो बी वाइंडिंग तर ऑलरेडी एनर्जाइज होती, ती पकडून पुढची कॉइल दॅट इज सी कॉइल इज एनर्जाइज. ओके, नाव नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, सो जी नवीन कॉइल होती तीच फक्त तशी राहणार, बाकीची काय होणार, 0 होणार. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार बघा, फक्त कॉइल सी एनर्जाइज होते. ओके, आता पुढच्या स्टेप मध्ये काय होणार, आधीची जी कॉइल एनर्जीज आहे ती पकडून त्याच्या पुढची कॉइल एनर्जाइज होणार, दॅट इज वाइंडिंग सी आणि वाइंडिंग डी. ओके, आता नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, नेक्स्ट स्टेपला आता नवीन जी कॉइल एनर्जाइज झाली ती कॉइल तशीच राहणार, दॅट इज वाइंडिंग डी. ओके, आणि आता पुढच्या स्टेप मध्ये काय होणार, ती वाइंडिंग पकडून दुसरी कॉइल एनर्जाइज होणार, दॅट इज वाइंडिंग ए. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय झालं बघा, वाइंडिंग डी इज ऑलरेडी एनर्जाइज आणि ती पकडून परत कुठली होणार तुमची, वाइंडिंग ए एनर्जाइज होईल. ओके, म्हणजे बघा पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, एकच कॉइल एनर्जाइज झाली. ओके, दॅट इज वाइंडिंग ए. सेकंड स्टेप मध्ये काय झालं, वाइंडिंग ए विथ न्यू कॉइल दॅट इज वाइंडिंग बी. वाइंडिंग बी ए एंड बी ऍट अ टाइम एनर्जाइज झाले. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये जी नवीन आलेली कॉइल होती ती एकच राहील, दॅट इज वाइंडिंग बी. त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये बी प्लस सी एनर्जाइज झाले. त्याच्या नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त सी एकटा एनर्जाइज झाला. सो ऍज इट इज राहिला, म्हणजे एकदा एक कॉइल एनर्जाइज केल्यानंतर ना ती म्हणूया हाफ पिरियड साठी ऑन राहते. ओके, म्हणजे बघा इथे आपण बघू शकतो, एकदा वाइंडिंग ए एनर्जाइज झाली की नेक्स्ट स्टेपला ती काय होते, हाफ. आता टोटल जी काही सायकल आहे त्यापेक्षा हाफ टाइमनी ती एनर्जाइज राहते. त्याच्या पुढच्या पिरियड मध्ये एकच कॉइल एनर्जाइज राहते 1/4 टाइम साठी. त्याच्यानंतर ना ती कॉइल परत हाफ पिरियड साठी, आता स्टेप नंबर 4 मध्ये आपण बघू शकतो की बी आणि सी आर टर्न ऑन. ओके, अगेन स्टेप 6 मध्ये बघू शकतो की सी आणि डी ऑन आहेत. स्टेप 8 मध्ये बघू शकतो की ए आणि डी ऑन आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये एक आणि 2 कॉइल्स हे अल्टरनेटली एनर्जाइज होतात. ओके, सो दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ वेव्ह आणि फुल ड्राईव्ह. वेव्ह ड्राईव्ह मध्ये काय होते, एका वेळेला एकच कॉइल एनर्जाइज होते. ओके, सो ते इथं आपण अचीव्ह केलेलं आहे स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 5 आणि स्टेप नंबर 7 मध्ये. ओके, आणि इट इज द कॉम्बिनेशन ऑफ फुल ड्राईव्ह. सो फुल ड्राईव्ह मध्ये काय होते, एका वेळेला 2 कॉइल एनर्जाइज होतात. दॅट इज अचीव्ड इन स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 6 अँड स्टेप नंबर 8. सो ह्या स्टेप्स मध्ये 2 कॉइल एनर्जाइज होत आहेत. ओके, असं केल्यानं काय होतं, इट इन्क्रीजेस द अँग्युलर पोझिशन. ओके, अँग्युलर रोटेशन तो इन्क्रीज करते. आता ह्याचे व्हॅल्यूज बघूया आपण काय सेंड होणार आहेत. सो 1000 इज नथिंग बट हेक्साडेसिमल मध्ये किती आहे, 08H. ओके, नेक्स्ट 110 इज नथिंग बट 0C.
ओके नेक्स्ट 0 1 0 0 म्हणजे किती झालं 4 0 4 ओके नेक्स्ट 0 1 1 0 किती आलं 6 ओके नेक्स्ट 0 0 1 0 म्हणजे किती आलं 2 1 0 म्हणजे नथिंग बट 2 नेक्स्ट 0 0 1 1 is nothing but 3 0 3 next 0 0 0 1 is nothing but 1 and last 1 0 0 1 म्हणजे किती आलं 9 ह्या व्हॅल्यूज वरनं पण आपण बघू शकतो that half drive is the combination of wave drive and full drive. ओके सो ह्याच्यावरनं बघू शकतो बघा 08 04 02 and 01 these are the combination of wave drive आणि जे उरलेले आहेत OC सॉरी 0C 06 03 आणि 09 these are the combination of full drive ओके आता वेव्ह ड्राईव्हचा प्रोग्राम बघूया ओके हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h सो तिथं तुम्हाला सांगितलं जातं डायरेक्टली राईट सी प्रोग्राम टू टू रोटेट दी स्टेपर मोटर इन वेव्ह ड्राईव्ह मोड ओके मग वेव्ह ड्राईव्ह मोड म्हटलं की किती स्टेप्स आले पाहिजेत 4 स्टेप्स आले पाहिजेत आणि त्याची व्हॅल्यूज काय आहेत 01 02 04 आणि 08 फुल ड्राईव्ह जर म्हटलं तर काय काय येणार 0C 06 03 आणि 09 ओके आणि हाफ ड्राईव्ह म्हटल्यावर तर दोन्हीचे व्हॅल्यूज येणार सो आधी काय केलं वॉइड डिलेचा प्रोग्राम आपण लिहिला सो तुम्ही आधी लिहा किंवा नंतर न लिहा कधीही लिहा चालेल ओके त्याच्यानंतर मेन प्रोग्राम मध्ये बघा काय केलं वाईल कंटिन्युअसली लूप मध्ये घेतलं सो पोर्ट 2 यूज केलेला आहे पोर्ट 2 इज यूज टू कनेक्ट टू स्टेपर मोटर therefore तुम्ही त्या आधी डिफाईन सुद्धा करू शकता की पोर्ट 2 इज इक्वल टू आउटपुट पोर्ट सो पोर्ट 2 इज इक्वल टू 0 into FF sorry not FF 0 into 0 0 0 0 म्हणजे काय झालं that is output port so it defines that it is the output port ओके सो पहिले काय केलं बघा 1 सेंड केलं डिले कॉल केला 2 सेंड केलं डिले कॉल केला 4 सेंड केला आणि डिले कॉल केला देन 8 सेंड केला आणि डिले कॉल केला म्हणजे आपण काय केलं एक एक व्हॅल्यू सेंड केल्या आणि त्याच्यानंतर ना डिले कॉल केला ओके आता हा सेम प्रोग्राम जर तुम्हाला फुल ड्राईव्ह मध्ये लिहायचा असेल तर फुल ड्राईव्हला काय होणार आहे सांगा मला काय चेंज होणार आहे फुल ड्राईव्ह मध्ये कुठे चेंज होणार आहे हा कोणी सांगू शकतं का फुल ड्राईव्ह मध्ये सेम प्रोग्राम मध्ये काय चेंज असतील 01 02 04 08 च्या जागी काय असेल 090306 आणि 0C हे चेंज असेल ओके सो सेम प्रोग्राम इथे बघा तुम्ही सो फुल ड्राईव्ह मोड मध्ये द चेंज इज 03 06 OC आणि 09 ओके हाच फक्त बदल असणार आहे बाकी सगळे स्टेप्स सेम ऍज इट इज ओके सो राईट सी प्रोग्राम write 8051 C program
टू रोटेट द स्टेपर मोटर इन फुल ड्राईव्ह मोड. मग पहिले काय येणार, हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h. त्याच्यानंतर ना डायरेक्टली तुम्ही तिथं डिफाईन करू शकता. पोर्ट 2 ला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर तुम्ही तिथं आधी SFR ने डिफाईन करू शकता, नाहीतर डायरेक्टली P2 यूज केलं तरीही चालेल. ओके, सो मेन प्रोग्राम मध्ये तुम्हाला पोर्ट 2 हे इनपुट आहे का आउटपुट आहे हे डिफाईन करायचं असेल तर तुम्ही P2 = 0 × 0 0 असं लिहिलं तर त्याला कळेल की पोर्ट 2 हा आउटपुट पोर्ट आहे. नाहीतर डायरेक्टली आपण वायर्स कनेक्ट केलेलेच आहेत, जे काय पोर्ट 2 वर असेल ते थ्रू वायर पुढे ट्रान्सफर होईल. सो पोर्ट 2 = 0 × 3. सो फर्स्ट सिग्नल सेंड केला, त्याच्यानंतर डिले कॉल केला, देन सेकंड सिग्नल सेंड केला, देन डिले कॉल केला, देन थर्ड सिग्नल अगेन डिले, फोर्थ सिग्नल अँड अगेन डिले. ओके, आणि त्याच्यानंतर मग खाली वॉइड डिलेचा प्रोग्राम. सो डिले इथे आपल्याला सांगितलेलं नाही, तुम्ही डिले कितीही देऊ शकता. जेवढं डिले दिले तेवढ्या डिले नंतर तुम्हाला नेक्स्ट अँगल बघायला भेटेल. नेक्स्ट इज हाफ ड्राईव्ह मोड. ओके, सो हाफ ड्राईव्ह मोड मध्ये सेम प्रोग्राम असणार, फक्त इथं आता डॅश डॅश लिहिलेलं आहे. मी तुम्हाला हे प्रोग्राम लिहून सेंड करते ऍक्च्युली. सो एकदा काय केलं, 3 सेंड केलं. 3 सेंड केल्यानंतर ना सो इथून त्यांनी स्टार्ट केलेलं आहे, तर तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता. सो स्टेप नंबर 6 पासून स्टार्ट केलेला आहे. सो 03 नंतर काय सेंड करणार, 01, देन डिले, देन 09 डिले, 08 डिले, OC डिले, 04 डिले, 06 डिले, 02 डिले. ओके, तुम्ही रॅन्डमली कुठूनही स्टार्ट करू शकता, फक्त त्याचे लास्ट नंबर पर्यंत ते रोटेट झाले पाहिजे. कळाले का स्टेपर मोटरचे प्रोग्राम? कोणाला काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये? No, ma'am. Okay, next, write C program to generate square wave using port 1 and port 2. म्हणजे port 1 आणि port 3 वरती, sorry, port 3 using port 1 and port 3. On that port 1 and port 3 you have to generate the square wave. So port 1, port 3. So port 1 वरती square wave पाहिजे. ओके, आणि अगेन पोर्ट 3 वरती सुद्धा तुम्हाला स्क्वेअर वेव्ह पाहिजे. सो स्क्वेअर वेव्ह तर त्यांनी आपल्याला फ्रिक्वेन्सी सांगितलेली नाहीये, सो डायरेक्टली आपण डिले कितीचाही देऊ शकतो. आता ही स्क्वेअर वेव्ह जनरेट करण्यासाठी काय लॉजिक असणार आहे, एकदा पोर्ट 1 वरती आणि पोर्ट 3 वरती इनिशियली काय सेंड करा, 0, देन काय सेंड करा, 1. अगेन व्हॉट यू हॅव टू सेंड, 0, again you have to send 1, again 0 and again 1. आता ह्याच्यावरनं डिले किती असणार आहे त्याच्यावरनं त्याची फ्रिक्वेन्सी कळणार. ओके, सो दे हॅव नॉट आस्क्ड अस फ्रिक्वेन्सी, दे हॅव जस्ट टोल्ड अस टू जनरेट दी स्क्वेअर वेव्ह. सो डायरेक्टली काय केलं बघा, हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h हेडर फाईल, देन वॉइड डिले इथं आधी डिफाईन केला आपण. ओके, त्याच्यानंतर ना मेन प्रोग्राम, सो वॉइड मेन, ऍक्च्युली वॉइड लिहायचं राहिलं इथं, वॉइड मेन. त्याच्यानंतर पोर्ट 1 आणि पोर्ट 3 ह्याला काय केलं, 0 × 0 0. 0 × 0 0 म्हणजे त्याला आपण काय डिफाईन केलेलं आहे, वी हॅव डिफाईन देम ॲज अन आउटपुट पोर्ट. ओके, त्याच्यानंतर कंटिन्युअसली स्क्वेअर वेव्ह दिसण्यासाठी काय केलं, वाईल लूप मध्ये घेतलं. त्याच्यामध्ये काय केलं, P1 P3 = 0 × FF म्हणजे काय सेंड केलं, 1 सेंड केलं. देन डिले कॉल केला, अगेन P1 and P3 = 0 0. सेकंड टाइम काय सेंड केलं, 0 सेंड केलं. म्हणजे एकदा तुम्ही हाय सिग्नल सेंड करताय, देन डिले कॉल करताय, अगेन यू आर सेंडिंग दी लो सिग्नल. आणि हे कंटिन्युअसली असल्यामुळे परत 0 नंतर परत काय सेंड होणार, 1 सेंड होणार, आणि 1 नंतर परत काय सेंड होणार, 0 सेंड होणार. देअरफॉर दिस इज कंटिन्युअस प्रोसेस. आणि डिले जिथे जिथे आहे तेव्हा ते काय होणार, डिलेच्या प्रोग्रामला जाणार, आणि जेवढं नंबर ऑफ डिले दिलेला आहे तेवढं डिले तुम्हाला इथं त्या स्क्वेअर वेव्हला दिसणार. ओके, सेम डिले इज ऑब्झर्व्ड ऑन पॉझिटिव्ह व्होल्टेज अँड निगेटिव्ह व्होल्टेज किंवा हाय सिग्नल अँड लो सिग्नल. हा प्रोग्राम कळाला, ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे?
ओके, नॉर्मल आपला स्क्वेअर वेव्हचा प्रोग्राम आहे. नेक्स्ट DAC. ओके, सो DAC इज नथिंग बट डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. आपला मायक्रो कंट्रोलर IC हे काय आहे तर डिजिटल सिग्नल्स देतात तुम्हाला. ओके, डायरेक्टली 0 and 1 हे सिग्नल्स तुम्हाला देतात. आता ते जर तुम्हाला नॉर्मल काय म्हणूयात की अॅनालॉग सिग्नल्स मध्ये पाहिजे असेल, व्होल्टेज मध्ये पाहिजे असेल, तर त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. ओके, सो ते कन्वर्ट करण्यासाठी हे DAC IC आहे, दॅट इज डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. 0808 इज द IC नंबर. ओके, सो हे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर हे काय करतं, डिजिटल पल्सेसचं अॅनालॉग सिग्नल्स मध्ये किंवा डिजिटल सिग्नल्सचं अॅनालॉग सिग्नल्स मध्ये कन्वर्ट करते. मग ते कन्वर्ट करण्यासाठी 2 मेथड्स आहेत, बायनरी वेटेड मेथड अँड R2R मेथड. So mostly DAC, so DAC 0808 it uses R2R method. Okay, R2R is nothing but resistor to resistor method. In this method, actually we are converting these digital signals into the current. Okay, आपल्याला आउटपुटला करंट किंवा व्होल्टेज पाहिजे. ओके, सो डिपेंडिंग ऑन तुम्हाला करंट पाहिजे का व्होल्टेज पाहिजे त्याच्यावरनं तुम्ही पुढचं मेकॅनिझम यूज करू शकता. पण ही DAC IC जी आहे ती काय करते तर करंट सिग्नल हे आउटपुट देते. ओके, सो इथे बघू शकतो आपण D0 to D7 आर द 8 डिजिटल इनपुट, 8 बिट डिजिटल इनपुट आहे. ओके, आणि ह्या DAC चे एकच आउटपुट आहे बघा इथे I0. So it is having only one output and that output is in the form of current. आउटपुट कसं असणार तुमचा करंटच्या फॉर्म मध्ये असणार आहे. मग आपण जे काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण मोस्टली काय चेक करतो तर व्होल्टेज चेक करतो. Therefore again this I to V converter is used to convert the current into voltage by using op-amp IC. Okay, सो नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला एक सब्जेक्ट आहे LIC, सो लिनियर इंटिग्रेटेड सर्किट. त्याच्यामध्ये तुम्ही op-amp शिकणार आहात. सॉरी यू आर दी TY स्टुडंट. सो तुम्ही ऑलरेडी LIC मध्ये op-amp शिकलेला आहात. सो op-amp हे काय करतं तर ऑपरेशनल IC आहे. तुम्ही ऍडर, सबस्ट्रॅक्टर, डिफरन्शिएटर, इंटिग्रेटर, सो I to V कन्व्हर्टर, V to I कन्व्हर्टर म्हणून यूज करतात. तर इथं हे op-amp I to V दॅट इज करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर म्हणून आपण यूज केलंय. सो डिपेंडिंग ऑन ऍप्लिकेशन तुम्हाला फक्त करंट बघायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही इथं आउटपुट DAC आउटपुट चेक करू शकता. जर तुम्हाला व्होल्टेज पाहिजे असेल तरच हे पुढचं सर्किटरी कनेक्ट करायचं आहे, दॅट इज op-amp IC. ओके, आता हे जे काही करंट इथं आपल्याला भेटणार आहे दॅट करंट इज गिवन बाय I रेफरन्स मल्टिप्लाइड बाय D7 डिवायडेड बाय 2, data 6 divided by 4, D5 divided by 8, D4 divided by 16, D3 divided by 32, D2 divided by 64, D1 divided by 128, D0 divided by 256. म्हणजे 2 आता हा आपला डेटा 8 बिट आहे. सो 2 raised to 8 फायनल व्हॅल्यू इज 256. सो 0 पासून जे 256 पर्यंत आपण जे काही डेटा आहे ते व्हॅरी करू शकतो. ओके, आता बघा साइन वेव्ह युझिंग डॅट. ओके, आपल्याला जर साइन वेव्ह जनरेट करायची असेल तर युझिंग DAC. सो डिजिटल सिग्नल्स तुम्हाला 8051 देणार. ओके, आणि अॅनालॉग सिग्नल्स इथे तुम्ही काय बघणार, जे काही करंट येते त्या करंटचं व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करणार आणि ते व्होल्टेज तुम्हाला CRO वरती बघू शकता किंवा मल्टीमीटर वरती बघू शकता. मग CRO वरती बघायचं असेल तर समजा तुम्हाला साइन वेव्ह जर बघायची असेल तर तिथं कसं असणार आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिसायला पाहिजे. सो साइन वेव्ह कशी असणार आहे आपली, सॉरी
ओके, साइन वेव्ह कशी असणार तुम्हाला? सो तुम्हाला पीकला एक व्हॅल्यू असणार आहे. ओके, सो त्याच्या अजून खाली एक व्हॅल्यू असणार आहे आणि अगदी ओरिजिनला एक व्हॅल्यू असणार आहे, असं आपण पकडूया. ओके, सो 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 150 डिग्री, 180 डिग्री. ओके, आता इथं आपलं हे 180 डिग्री पर्यंत आहे. सॉरी, 180 डिग्री आणि पुढे पुढे 360 डिग्री. ओके, निगेटिव्ह हाफ सायकलचं 210, 240, 270, 300, 330, 360 डिग्री पर्यंत. मग इथं जर साईन वेव्हचं आपण थीटा जर व्हॅल्यू मेजर केली तर 0 अँगलला 0च असणार आहे. 30 अँगलला साईन व्हॅल्यू किती असणार आहे? साईन 30 इज इक्वल टू 0.5, साईन 60 इज इक्वल टू 0.86, साईन 90 इज इक्वल टू 1, साईन 120 इज इक्वल टू 0.86, साईन 150 इज इक्वल टू 0.5, साईन 80 इज इक्वल टू 0. हे त्याचे व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करून घेतले. ओके, साईन 210 इज इक्वल टू -0.5, साईन 240 इज इक्वल टू -0.86, अगेन साईन 270 इज इक्वल टू -1, साईन 300 इज इक्वल टू -0.866. हे झाले त्याचे व्हॅल्यूज. आता ह्या व्हॅल्यूज वरनं त्यांनी काय केले? व्होल्टेजचे मॅग्निट्यूड्स कॅल्क्युलेट केले. ओके, जर 10 व्होल्ट पीक टू पीक जर सिग्नल घेतला तर 0 व्होल्टेजला 5 व्होल्टेज असणार आहे, 0.5 ला 30 डिग्रीला 7.5 व्होल्टेज असणार, 60 डिग्रीला 9.3 व्होल्टेज असणार, 90 डिग्रीला 10 व्होल्ट असणार. ओके, देन 120 डिग्रीला 9.3. म्हणजे काय होतं? हे पीक आहे, या पीकला इकडे डिक्रीज होत आहे, या सॉरी इथून इन्क्रीज होत आहे आणि या पीकला इकडून काय होतंय? डिक्रीज होते. ओके, टिल 0 आणि परत 0 पासून काय होतं? ते वाढत जाते. ओके, आणि ह्या व्हॅल्यूज वरनं त्यांनी काय केलेलं आहे? डॅकनी काय व्हॅल्यू सेंड केल्या पाहिजेत? ओके, सो मायक्रो कंट्रोलरनी काय व्हॅल्यू सेंड केल्या पाहिजेत? 128, 192, 238, 255, अगेन 238, 192, 128, 64, 17, 0, 17, 64, 128 अँड सो ऑन. म्हणजे साईन वेव्ह साठी हे व्हॅल्यूज परत इन्क्रीज होणार, परत डिक्रीज होणार. ओके, सो आपल्याला जर 8051 वर साईन वेव्ह जनरेट करायची असेल तर कसं करणार बघा. सो हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h, देन SFR DAC इज इक्वल टू 0 into 90. म्हणजे पोर्ट 1 ला आपण आउटपुट पोर्ट म्हणून डिफाईन केलेलं आहे आणि पोर्ट 1 हे आउटपुट पोर्ट म्हणून डिफाईन केलेलं आहे, जे की डॅकला कनेक्टेड आहे. ओके, therefore पोर्ट 1 इज गिवन ॲज अ नेम डॅक. ओके, देन आता हे जे काही आपल्याला व्हॅल्यू सेंड करायचे त्या आधी एका व्हॅल्यू मध्ये डिफाईन करून घेतले, हे 12 व्हॅल्यू. सो हे जे काही 12 व्हॅल्यूज आहेत ते 12 व्हॅल्यूज आपण डिफाईन करून घेतले. एंड साईन व्हॅल्यू असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे हे आतले सगळे नंबर्स आहेत ते काय आहेत? इंटिजर्स आहेत. ओके, सो 128, 192, 238 हे असे टोटल 12 व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे इथं ब्रॅकेटमध्ये 12 लिहिलं. ओके, अगेन INT इंटिजर आय घेतलं फॉर लूप साठी आणि देन नंतर काय केलं? व्हाईल लूप स्टार्ट केलं. व्हाईल लूप कशासाठी? कंटिन्युअस लूप साठी घेतलं. कंटिन्युअस ही साईन वेव्ह जनरेट झाली पाहिजे म्हणून. आणि फॉर लूप मध्ये आपण काय केलं? जोपर्यंत I12 होत नाही तोपर्यंत फॉर व्हॅल्यू रिपीट होत जावा. म्हणजे हे 12 व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे जोपर्यंत 12 व्हॅल्यू होत नाही तोपर्यंत हे मधला फॉर लूप रिपीट होईल. सो I इज इक्वल टू 0. ओके, I लेस देन 12. I 0 आहे म्हणजे कुठल्या पोझिशन वरती आहे? तर 128 पोझिशन वर आहे. ओके, 128 पहिली तुमची व्हॅल्यू येईल. सो 128 ला काय सिग्नल आहे? 5 व्होल्टेज आहे. सो 5 व्होल्टेज येईल. ओके, नेक्स्ट 0 व्हॅल्यू ही 12 पेक्षा लहान आहे का? हो आहे. तर तुमच्या साईन व्हॅल्यूला काय सेंड होणार? तुमची डॅकची व्हॅल्यू सेंड होणार, दॅट इज 128. ओके, आता आयचं व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. मग आय इन्क्रीमेंट करा. आय आधी 0 होता, आता 1 झाला. ओके, मग आय हा 12 पेक्षा लेस आहे का? हो आहे. त्यामुळे तो परत काय करणार? आय इन्क्रीमेंट होऊन आता आयची व्हॅल्यू काय होणार? 1 होणार. ओके, नाव 1 च्या पोझिशनवर काय आहे? 192. सो 192 सेंड होणार आणि ही सायकल कंटिन्युअसली रिपीट्स. हे कधीपर्यंत होणार? 12 पर्यंत होणार. 12 झाल्यानंतर ना अगेन इट स्टार्ट्स फ्रॉम 0 अँड दॅट जे आयचं व्हॅल्यू इथं असणार आहे फॉर लूप मध्ये
तेच आयचे व्हॅल्यू इथे असणार आहे आणि तेच आयचे व्हॅल्यूज वरती जे नंबर्स असणार आहेत, सो 0th पोझिशन, फर्स्ट पोझिशन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, त्या व्हॅल्यूवरचा डेटा आपण डॅकला पाठवणार आहे. डॅकला पाठवतो म्हणजे आपण पोर्ट 1 ला सेंड करतो. पोर्ट 1 ला सेंड केल्यानंतर ना तो डॅकला जाणार आहे आणि डॅक नंतर ना तो कुणाला जाणार आहे, पुढे तुमच्या CRO वरती तुम्ही ते बघणार आहात थ्रू I2V कन्व्हर्टर. इथलं डॅकचं डेटा करंट जे आहे ते करंट तुमच्या I2V कन्व्हर्टरला जाणार आहे. I2V कन्व्हर्टर करंटचं व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला ते CRO वरती तुम्हाला ही साइन वेव्ह बघायला भेटणार. कळालं का हा प्रोग्राम? हे झालं साइन वेव्हचं लॉजिक. आता ट्रायंग्युलर वेव्हचं लॉजिक बघूया. कोणीतरी सांगा मला ट्रायंग्युलर वेव्हचं काय लॉजिक असणार आहे. सो इथून वेव्ह स्टार्ट होतीये, फायनल पर्यंत जाते, अगेन वेव्ह स्टार्ट होते, अगेन डिक्रीज होते, अगेन स्टार्ट होते, डिक्रीज होते. काय लॉजिक असणार आहे? सो बघा, 0 पासून व्हॅल्यू स्टार्ट केली, ओके, इन्क्रीमेंट करा, प्लस प्लस करा. सो इन्क्रीमेंट होऊन फायनल कुठपर्यंत जाणार आहे? FF पर्यंत. FF पर्यंत आपला 8051 हे 8 बिट आहे. 8 बिट असल्यामुळे त्याची फायनल व्हॅल्यू किती असणार आहे? FF. आता FF नंतर ना इन्क्रीमेंट केलं तर इन्क्रीमेंट होणार आहे का? नाही होणार. सो परत तुम्हाला इथे काय करावं लागणार? FF ची व्हॅल्यू डिक्रीमेंट करावी लागणार. सो डिक्रीमेंट होऊन कुठपर्यंत येणार? 0 होणार. 0 झाल्यानंतर परत तुम्ही ह्याला डिक्रीमेंट करू शकता का? नाही. परत त्याला इन्क्रीमेंट करा. म्हणजे 0 पासून ते फायनल व्हॅल्यू पर्यंत इन्क्रीमेंट करा, फायनल व्हॅल्यू पासून ते इनिशियल व्हॅल्यू पर्यंत डिक्रीमेंट करा. अशा प्रकारे तुम्हाला काय भेटते? ट्रायंग्युलर वेव्ह भेटते. ओके, सो राइट अ प्रोग्राम टू जनरेट ट्रायंग्युलर वेव्ह युजिंग DAC युजिंग पोर्ट 1 अँड पोर्ट 3. म्हणजे दोन्ही पोर्ट वरती. सो पोर्ट 1 वरती एक ट्रायंग्युलर वेव्ह जनरेट करायची आहे आणि पोर्ट 3 वरती एक ट्रायंग्युलर वेव्ह जनरेट करायची आहे. सो काय केलं बघा, हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h, देन डिले आपल्याला कॉल करायचा आहे, दरफोर डिले, त्याच्यानंतर ना वॉइड मेन, ओके, आणि त्याच्यानंतर ना काय केलं, मेन प्रोग्राम. आता मेन प्रोग्राम मध्ये काय केलं बघा, पोर्ट 1 आणि पोर्ट 3 ला पहिले काय केलं, आउटपुट पोर्ट म्हणून डिफाईन केलं. त्याच्यानंतर ना पोर्ट 1 इज इक्वल टू FF, पोर्ट 3 इज इक्वल टू FF. सो ह्याने काय केलं, फायनल व्हॅल्यू पासून स्टार्ट केलं. म्हणजे आधी ह्याने काय केलं, असं वेव्ह जनरेट करायचं आहे. ओके, therefore port 1 is equal to FF, port 3 is equal to FF. Now while port is not equal to 0 port 1 हा 0 नाही आहे ना, तोपर्यंत जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत तो काय होणार, मायनस मायनस होत जाणार. आता व्हॅल्यू किती होती? FF होती. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत काय होणार, P1 आणि P3 0 होणार. डिक्रीमेंट 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 होत जाणार. जेव्हा 0 होतील तेव्हा ते ह्या लूपच्या बाहेर येतील, तेव्हाच ते ह्या लूपच्या बाहेर येणार. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत ते काय होणार, परत इथं रिपीट जाणार वरती. ओके, नेक्स्ट. आता 0 झाल्यानंतर आपण काय कंडिशन चेक करणार? आता आपल्याला इन्क्रीमेंट करायचं, आपल्याला ट्रायंग्युलर वेव्ह करायची आहे, त्यामुळे आपण 0 पासून डेटा वरती वाढवत जाणार. therefore नाव आता आपण काय चेक करणार की इन्क्रीमेंट केल्यानंतर ना ती FF तर नाही येणार. therefore while P1 is not equal to FF, जोपर्यंत FF होत नाही तोपर्यंत काय करा, इन्क्रीमेंट करा. therefore त्याच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे, P1 प्लस प्लस P3 प्लस प्लस. सो 0 प्लस 0 पासून काय होणार, 1 होणार, परत प्लस केल्यावर 2 होणार, परत प्लस केल्यावरती 3 होणार, असं कुठपर्यंत होणार, FE पर्यंत होणार. FE ला प्लस प्लस केल्यावर काय होणार, FF होणार. FF झाल्यानंतर नाही काय होणार, ह्या लूपच्या बाहेर येणार. ओके, या लूपच्या बाहेर आल्यानंतर ना बघा, या लूपच्या बाहेर आल्यानंतर ना बघा, आता हे जे काही क्लोजिंग ब्रॅकेट आहे, ओके, लास्ट सेकंड जे क्लोजिंग ब्रॅकेट आहे, हे क्लोजिंग ब्रॅकेट कोणाचं आहे, आपल्या वाईल लूपचं आहे, म्हणजे ह्या वाईल लूपचा आहे. ओके, त्यामुळे परत इथून आपला प्रोग्राम काउंटर कुठे जाणार, इथं जाणार. म्हणजे परत FF पासून ते काय होणार, डिक्रीज होणार 0 पर्यंत, 0 पासून परत FF ला जाणार. ओके, हा प्रोग्राम कळाले का? Yes, ma'am. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? No, ma'am.
Okay, so we will stop here today. Attendance there. 1 second.